हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मुलाला काहीतरी वेगळंच खेळण्याची इच्छा झाली होती आणि म्हटलं तेच खेळून आता खेळून तो पण बोर झाला असेल, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं त्याला खेळायला द्यावं. आता दुसरं खेळणे वगैरे तर नव्हती, तर त्याच्यामुळे मी काय केलं ना, त्याची बर्थडेच्या वेळेचे ना बलून पडलेले होते, फुगे पडलेले होते, जे काही एक्स्ट्राचे होते त्याच्यामुळे ते मी राहून दिले होते. म्हटलं नंतर कधी म्हणजे नेक्स्ट बर्थडेला कामात येतील किंवा इतर डेजला मला कामात येतील, जसं की मी आज त्यांना कामात आणणार आहे. तर म्हटलं त्यांना आहे ना त्याला आहे ना आता ते जे बलून पडलेले आहेत ते फुलवून देते आणि असं दोरीने वगैरे बांधून म्हटलं खेळेल त्याला किंवा असंच मोकळं खेळेल त्याला बलूनला. लहानपणी मी त्याला तसंच करायचे, बलून म्हणजे असं नाही का फुगवून द्यायचे आणि मग तो असं रांगायचा वगैरे ना, तर त्यावेळेस तो बलूनला खेळायचा. तर लहानपणापासूनच त्याची बलूनशी जवळ आहे, त्याच्यामुळे त्याला बलूनशी खेळायला वगैरे आवडतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आता तेच जे बलून वगैरे आहेत ते परत त्याला काढून देते खेळण्यासाठी. तसं मी सगळेच काही फुलवून देणार नाही त्याला, 1-2 देईल म्हटलं, कारण सगळे दिले म्हटल्यावर तो आहे ना मग ते फोडू कसे या गोष्टीकडे बघतो. आता एक दिलाय म्हटल्यावर त्यालाच असं जपून खेळेल वगैरे, तर त्याच्यामुळे मी पहिले ना त्याला एकच खेळण्यासाठी फुलवून दिला. आणि हे बघा त्याची खुशी कशी होती डायरेक्ट, म्हणजे ते मी फुगत होते आणि म्हणजे त्याचं चालू होतं की माझ्याजवळ ते, त्याच्यामुळे जेमतेम त्याला फुलवलं, गाठ वगैरे मारली आणि त्याच्याजवळ दिली आणि बघा त्याची खुशी डायरेक्ट कशी आहे. कारण लहानपणापासून जवळजवळ तो म्हणजे बलूनशीच खेळला असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पहिलं खेळणं तर आम्ही त्याला बलूनच दिलेलं होतं आणि त्यावेळेस कसं लहान असतात, त्याच्यामुळे लहान मुलांना खेळणं तरी काय द्यावं हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मी कसं एकटीच असायचे आणि कामं वगैरे सगळं आटोपतात मला, म्हणजे आटपून वगैरे त्याला बघायचं असायचं. त्याच्यामुळे मी कसं बलून वगैरे द्यायची नाही का, आता लहान मुलांना आपण कसं खेळणं लावतो तसं त्याला लावायची. आणि असं पण आहे ना त्याचा बर्थडेचा वगैरे जो काही सामान आहे तो ना मी सगळा पॅक करून ठेवलाय आणि आता उघडलेलाच आहे. तर म्हटलं सगळ्या आठवणी ज्या आहे पाहिल्यानंतर लगेचच आठवण होतात, ताज्या होत्यात सगळ्या. तर हे जे तुम्हाला मी आता दाखवते ते ना त्याचा फर्स्ट बर्थडे होता, त्यावेळेस आरूच्या पप्पांचे ऑफिसमधले पण काही आलेले होते लोक, तर त्यांनी त्याला हे गिफ्ट आणलेलं होतं. तसे बरेचसे गिफ्ट आले होते पण त्यातलं हे एक दाखवते जे की आम्ही अजून त्याला म्हणजे काढलेलंच नाहीये. तर बघू म्हटलं, विचार चालू आहे त्याला काढायचा. आता याच्याविषयी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये देईल, ज्यावेळेस मी त्याला फुलवेल वगैरे, कारण आजचा ब्लॉग थोडा मोठा होईल त्याच्यामुळे. सो त्यातला जो सामान मला लागणार होता तो मी काढून घेतला आणि जी काही पोतीमध्ये जे काही सामान ठेवायचा होता तो परत ठेवून दिला आणि पॅक वगैरे करून तिला वरती माळ्यावरच ठेवली, कारण खाली कसं आरूमुळे मी काही ठेवत नाही, वस्तू सगळं वरतीच ठेवते. सो तर आता आहे ना आरूला मस्तपैकी मी बलून वगैरे फुलवून दिलाय, मस्त त्याचं खेळायचं चाललंय. आणि हा रूम आहे ना आवरायचा राहिला होता, बाकी आवरलं गेलाय पण हा रूम आवरायचा राहिला होता, त्याच्यामुळे आवरून घेते म्हटलं. आणि आपल्याकडे कसं असतं ना, आता तुमच्या घरात पण या गोष्टी होत असतील, जागा खाली असली म्हणजे त्याच्यावर काही ना काही ठेवणं होतंच. आणि तसंच आमचं आहे ना या शिलाई मशीनवर होतं, किती नाही म्हटलं तरी पण त्याच्यावर ना काही ठेवणं होतंच आणि पसारा जो आहे तो होतोच. किती नाही म्हटलं तरी आवरलं तरी पण त्या गोष्टी येतच राहतात. असो, आता लहान मुलं वगैरे असली म्हटल्यावर होताच या गोष्टी. तर पटापट आहे ना मी रूम क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर आहे ना 12ला 5 कमी होते, तर म्हटलं चला जेवणाला बसावं, भूक पण लागलेली आहे आणि थंडी म्हणजे थंडी सध्या खूप पडते, त्याच्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात नाही का भूक वगैरे लागते. सकाळी नाश्ता केला होता पण तरी पण भूक लागलेली होती, तर म्हटलं चला जेवणाला बसावं. आणि इकडे बघा तिकडनं आवरून आले आणि आरूने सगळं जे आहे खेळणी इकडे मांडलीत. असो, आता लहान मुलं आहेत म्हटल्यावर. तर आज आहे ना जेवणामध्ये बनवलेलं होतं मी मेथीची भाजी. मी ना आपलं हे नसते का मुगाची डाळ, ती टाकून बनवत असते. त्याच्यानंतर थोडा दिवाळीचा चिवडा वगैरे उरलेला होता, शेव होती, चपाती, छान लोणचं, मस्तपैकी जेवण वगैरे झालं. आरूचं लवकर जेवण झालं आणि माझं बाकी होतं. तोपर्यंत आरूने ना इकडे असं स्वामींचे जवळ असा काहीसा गोंधळ घातला. तिथे रांगोळी काढलेली असते मी, आणि म्हणजे नेहमी रोज रांगोळी काढते आणि आरू काय करतो ना गाडी घेतो आणि तिथे ती सगळी रांगोळी जी आहे ती गाडीने खेळतो किंवा पुसत असतो. तर मग आता त्याच्यामुळे काय करावं ते थोडं हे होतं, कारण आता लहान मुलं आहेत म्हटल्यावर त्यांना म्हणजे आवरणं पण थोडं मुश्किल होतं, कारण आपण थोडं इकडे तिकडे कामात असलं की या गोष्टी होतच असतात. सो तर आता आहे ना मी ते सगळं क्लीन वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना छान इथे छोटीशी रांगोळी काढते. आता रांगोळी वगैरे काही जमत नाही बरं का, आपल्याकडे छापेच आहेत, त्याच्यामुळे मी काय केलं ना अगोदर खाली जे आहे कलर 2 कलरमध्ये टाकून
टाकून घेतलं. नंतर व्हाईट छाप्याने ना व्हाईट रांगोळी अशी काढून घेतली आणि अशा पद्धतीने मी रांगोळी काढली. नंतर आहे ना म्हटलं थोडं कपाट आवरायला घेते, पण त्याच्या अगोदर ना साहेबांनी जो अगोदरचा बलून होता तो बघा जांभळा कलरचा होता आणि हा रेड आहे, तर अगोदरचा त्याने फोडला पण खेळून आणि आता दुसरा जो रेड मी ठेवलेला होता एक्स्ट्रासाठी तो पण त्याने घेतला फुलवून माझ्याकडून की दे म्हणून मला खेळायला. तर म्हटलं असो, आता मला कपाट आवरायचं आहे तर त्याला काहीतरी नादी लावावं लागेल, खेळ लावावं लागेल, तरच मला तो शांततेत आवरू देईल. त्याच्यामुळे मी आता कपाट आवरायला घेतला. आणि कितीही नाही म्हटलं तरी मी मगाच तुम्हाला उदाहरण दिलं होतं, जागा रिकामी वगैरे असली की काही ना काही ठेवणं होतंच. आणि काय होतं ना, घाई गडबडीच्या काळात माणूस असंच ठेवून देतं आणि विचार करते की नाही मी नंतर परत ठेवते, पण ते कधी होत नाही कामामध्ये, खास करून बायकांचं. जर तुम्हाला पण आरूसारखीच लहान मुलं असतील किंवा अजून आरूपेक्षा पण लहान मुलं असतील तर ह्या घाई गडबडीच्या गोष्टी तर खूप जास्त होतात. आता त्या गोष्टी मी फेस केलेल्या आहेत, फेस करते आहे, त्याच्यामुळेच मी सांगते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे खूप जास्त होतात माझ्यासोबत. तरी हे बघा आरूला ना मी तिकडे खेळ लावला होता पण तरी पण तो येऊनच गेला, म्हणून आता आहे ना त्याचा कपाटामध्ये रॅबिट ठेवलेला होता, सो तो दिला मी त्याला खेळण्यासाठी. पण कुठे काय खेळतो, तर त्याला मी जरा म्हणजे असं नादी लावण्याचा प्रयत्न केला. आणि चला आता जे कपाट आहे ते मी ना झटकेपट आवरून घेते. तर आता चला, जो मी कपाटातला सगळा सामान काढलेला होता तो सगळा म्हणजे ज्या बॅगेत जे ठेवायचं होतं ते ठेवून दिलं. सगळं अस्ताव्यस्त झालं होतं मगाच म्हटल्यासारखं, तर सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. साड्यांच्या जागी साड्या ठेवल्या. मग अशीच म्हटले दिवाळीच्या साड्या वगैरे होत्या काढलेल्या, तर ते अजून मी ठेवल्या नव्हत्या, त्याच्यामुळे त्या पण व्यवस्थित पॅक करून ठेवल्या. नंतर काही ड्रेस होते, आरूचे ड्रेस, काही एक्स्ट्राचे ड्रेस, असे बरेचसे आहेत, तर ते ज्याचे त्याचे बॅगेत मी ठेवले. आता हे फक्त कपाटात रचायचं बाकी आहे. त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे ज्याच्यावरती बघा पुस्तकं ठेवलेली होती, तर ती पुस्तकं आता जी लागणार आहेत ती मी वरती ठेवेल आणि बाकीची जी आहेत ठेवून देईल, जी की आमची इतर पुस्तकं ठेवलेली आहेत तिथे. आता याच्यात मी काय ठेवलेलं आहे, काय म्हणतो ना आपल्या खोक्यामध्ये काय ठेवलेलं आहे ते सांगते. आता इतर जे कपाटामध्ये खोके आहेत ते दाखवते तुम्हाला. हे जे खोके आहेत वरती आय थिंक थोडे हे होते, तर ठीक आहे. हे जे खोके आहेत याच्यामध्ये ना आरूचे काही नवीन ड्रेस आहेत, काही आरूचे पप्पांचे आहेत, तर ते ठेवलेत. आणि हा जो एक्स्ट्रा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी हे ठेवलेले आहे, नाही का आपल्याला असे कॅरी बॅग्स वगैरे लागतात बघा, अशा कापडी बॅगा म्हणजे आहेत त्या दुकानांवर आपल्याला भेटतात साड्यांसोबतच्या त्या, तर इमर्जन्सीला ना मला कधी कधी लागतात त्या. आता जसं की बघा या साड्या म्हणजे ही जी पिशवी याच्यामध्ये पण मी साड्या वगैरे ठेवल्या आहेत, जसं की या पिशव्या आहेत, एक्स्ट्रा कपडे वगैरे मी त्याच्यात ठेवले जेणेकरून ते त्याच पिशवीमध्ये राहावेत वगैरे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर काय, अशा कपडे वगैरे किंवा इतर गोष्टी ठेवायला तर मला इझी पडतं, त्याच्यामुळे मी या सगळ्या ज्या आहे अशा बॉक्समध्ये ठेवते. म्हणजे कसं वेळेवर सापडतं पण आणि कुठे इकडे तिकडे ठेवलं पण जात नाही. किंवा म्हणजे घ्यायची असली तर इथूनच काढणं होतं, किंवा एखादी पिशवी ठेवायची असले एक्स्ट्रा आली तर ती पण याच्यामध्येच ठेवते, जेणेकरून इकडं तिकडं म्हणजे ज्या काही पिशव्या असतात घरामध्ये ते होत नाही. आता याचा जो आहे तो मी आता बॉक्स चेंज केला. आता हा मी बघा तुम्हाला दाखवते. अगोदर काय बलून तोडला ना, तो दुसरा फुगून दिलाय बघ. हा बघा, हा बघ, हा बलून हा बघा की तिकडे आला बघ. तर हा जो आहे हा अगोदरचा मी बॉक्स ठेवलेला होता, याच्यामध्ये ज्या या सगळ्या कॅरी बॅग आहेत त्या ठेवायची. पण मग बुक्स वगैरे ठेवले होते त्याच्यामध्ये वजन पडून ते डायरेक्ट दाबलं आणि थोडा पुष्टा वगैरे फाटला त्याच्यामुळे म्हटलं चेंज करावं. आणि याच्यातला जो आजचा ड्रेस होता तो मी दुसऱ्या याच्यात ऍडजस्ट केला आणि याच्यामध्ये मी त्या ज्या काही कापडी पिशव्या आहेत त्या ठेवल्या. तर असं आता याला द्यायचं डायरेक्ट याच्यामध्ये कचऱ्यामध्येच, कारण तो काही कामाचाच नाही राहिला, आता पूर्ण फाटला तो साईडने त्याच्यामुळे. आणि चला आता अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित करून घेतलंय. किती नाही म्हटलं तरी पसारा होतोच मगाच म्हटल्यासारखं. हे पण व्यवस्थित रचून घेतलंय, पण आरूने भयंकर मला डायरेक्ट म्हणजे हे केलं असं होतं. म्हणजे पसारा वगैरे तर काय आवरायला काढलं ना तर लहान मुलं असलं म्हटल्यावर खूप जास्त असं टेन्शन होतं, कारण आवरूच देत नाही. आवरायला बसलं म्हटल्यावर त्यांचं काही काही सुरू होतं, त्याच्यामुळे त्याला सांभाळून मी ते आवरलं. फक्त आता हे सगळं पॅक वगैरे केलंय, डायरेक्ट आता कपाटात व्यवस्थित पद्धतीने ते रचून घ्यायचंय, मला ठेवून घ्यायचंय. तो चला आता ते ठेवून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी. माझे ड्रेस आहेत हे ना मी डेली यूज म्हणजे असं नाही का कुठे जायचं असलं त्यावेळेस यूज करते, त्याच्यामुळे त्यांची मी घडी करून वगैरे ठेवत असते. त्याच्यामुळे यांना मी काय काढलं नाही, घडी वगैरे करून ठेवलेलं होतं. बाकी मला साड्यांसाठी ना आपलं नाही का नवीन बास्केट आलेले आहेत ते घ्यायचे, पण म्हटलं घेऊ थोड्या दिवसांनी. त्याच्यानंतर इकडे थोडे हँगर पण घ्यायचे. हँगर वगैरे मला काही पुरत नाही, एका हँगरमध्ये मी जवळजवळ 2-3 ड्रेस टांगलेले आहेत, त्याच्यामुळे हँगर सुद्धा घ्यायचे आहेत. म्हटलं बघू आता योग वगैरे कधी काय येतं त्याचा.
तर चला आता हे जे बाकीचे ड्रेस म्हणजे कपडे वगैरे आहेत ते सगळे कपाटात व्यवस्थित रचून देते. तर आता चला कपाट वगैरे सगळे व्यवस्थित रचून घेतलं, पण मला आहे ना आता हे जे खालचे ड्रॉवर्स आहेत ते आवरून घ्यायचे. भयंकर पसारा आहे खरंच त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर. किती नाही म्हटलं तरी काही आणलं तरी याच्यातच जातं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज एकदाच आवरूनच घ्यावं. जे काही लागणार आहे ते ठेवते आणि जे काही लागणार नाही ते म्हटलं काढून टाकते, भंगारमध्ये देते डायरेक्ट, कारण लय वाढलंय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे चला सगळं बाजूला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या आरूचं खूप काम असतं. मग अशी त्याने हे कपडे वगैरे रचताना पण तसंच राहत तिला. त्याच्यामुळे आणि हे सगळं जे तुम्हाला आता याच्यामध्ये बारीक बारीक वस्तू दिसतील त्या सगळ्या आमच्या आरूचंच काम आहे. काही कुठे सापडलं टाकायचं. आता आम्हाला जर घरात काही सापडलं नाही तर त्याच्या वस्तू कुठे कुठे असतात टाकण्याचं ते तुम्हाला सांगते. एक असतं हे दोघी ड्रॉवर, नंतर असतं कपाटामध्ये, नंतर त्याचा जो हत्ती आहे त्याच्यामध्ये, आणि राहिलं तर मग डायरेक्ट फ्रीजचा जो मागचा पाणी असतं त्या कव्हर मध्ये लांबून टाकतो. जवळ नाही जात, असं लांबून टाकून देतो त्याच्यामध्ये. आता जवळ जाण्या एवढं नाही, ते जागा वगैरे आम्ही ठेवलेली असं जवळ म्हणजे असं लावून ठेवलेलं व्यवस्थित त्याला, जेणेकरून तो हात वगैरे घालणार नाही. असं लांबून फेकतो तो, नाही मग फ्रीजच्या खाली वगैरे फेकतो, पलंगाच्या खाली, अशा ठिकाणी त्या वस्तू सापडतात आम्हाला. त्याची जागा पण माहिती पडली की कुठे काय फेकतो, त्याच्यामुळे तिथं जाऊन बरोबर वस्तू शोधायची. आणि आता तो सांगायला पण लागलाय कुठे काय टाकलेलं वगैरे, त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही. हे बघा आता बरं सामान आहे. आता ही आरूच्या पप्पांना आरूच्या पप्पांची मोबाईलची वायर आहे ती, त्याच्यामुळे ती पण इथेच आहे आणि ती वापरत नाही बघा, पण तरी पण इथेच आहे. हे आमच्या आरूचं मिक्स आहे. हो. आणि बघा सगळं त्याने पावडर वगैरे सांडून ठेवले त्याच्यामध्ये. या डब्या वगैरे मी भंगारमध्ये टाकते आणि तो सगळं घेऊन येतो. लय आवडतं. हे बघा हे असे सुद्धा हे मी अक्षरशः भंगारमध्ये दिलं होतं, पण त्याने तिथून उचललं. ते काका म्हटले का नाही राहू द्या, पण आता काय करणार, तो दिसला ना समोर वस्तू तेवढंच हे करतो, नंतर ती कुठे कानाकोपऱ्यात पडलेली राहते. हे जर ड्रॉवर निघत असतील ना तर काढून घेते आणि चांगलं त्यांना क्लीन वगैरे करून आणि मगच लावते. कारण त्याने ना सगळं पावडर त्याच्यात टाकलेलं आहे, उलट घेतो पूर्ण टाकतो त्याच्यामध्ये आणि पूर्ण गाड्या वगैरे फिरवतो त्याच्यावरती. आता जसं की त्याने देवाऱ्याजवळ स्वामींजवळ केलेले होते रांगवायला, सेम तसंच करतो तो. इकडे बसू या साईडने, बस मला हे आवडायचंय, पुसायचंय ते मला. हे निघतंय का बघते, निघालं तर चांगलं ते, नाहीतर मग इथूनच मला पुसून घ्यावं लागेल ते. हो तू इकडे बस, इथं बस, इथं बस, इकडनं बस नाही या साईडने बस, तुला लागेल बाळा ते. सर ना सर बा सर. खूप प्रयत्न केला पण ते काही निघतच नाहीये. अक्षरशः हात माझे काळे झाले ते याच्याने. त्याच्यामुळे आता इथेच आहे ना मी ओल्या कपड्याने पुसून घेते व्यवस्थित. आता ते याचे जे चॅनल्स आहेत याला अजिबात पाणी लावून द्यायचं नाही. जरी तुमच्याकडे अशातलं कपाट असेल तर पाणी वगैरे लावू नका, कारण लगेच ते खराब होतं. जसं की मी तुम्हाला मागे म्हटले होते किचनच्या ट्रॉल्या क्लीन करताना, कारण ताई म्हटल्या त्या चॅनल्सला पाणी लावू द्यायचं नाही, लगेच खराब होतात. आणि या सेम तशाच ज्या म्हणजे क्लिपा आहेत त्याच्यामुळे म्हटलं नुसतं साईडनेच आहे ना ओल्या कपड्याने, नॉर्मल अशा ओल्या कपड्याने पुसून घेते. तर चला आता हे वरचं तर पुसून झालंय, पण आता खालच्या साईडचे जे काही ड्रॉवर आहे ते पुसून घेते. बायदर या कपाटाचं म्हणायचं झालं तर हे कपाट आहे ना आम्ही आमच्या लग्नाच्या वेळेसच घेतलं होतं. जवळजवळ आम्हाला त्यावेळेस ते 18,500 म्हणजे 18,500 होतं. पण आम्ही एका दुकानामधून सगळं सामान घेतलं होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्हाला बराचसा डिस्काउंट भेटला होता. आय थिंक 15,500 का 16,000ला पडलं होतं ते. तर आता आणि याच्यामध्ये दोन ड्रॉवर आहेत. इकडे आहे हा जो कप्पा आहे तुम्ही पाहिलेलाच आहे, इकडे पण पाहिलेला आहे. आरूच्या पप्पांचं कपडे वगैरे इकडे असतात, इकडे माझे असतात आणि बाकीच्या साईडच्या खात्यामध्ये आरूचे, नंतर इकडे पण एक साईडचं सेपरेट खातं आहे आरूचं. असे बरेचसे कंपार्टमेंट आहेत. आता ज्या दिवशी एखाद्या वेळेस वेळ मिळेल, योग येईल, त्या दिवशी तुम्हाला ते सगळं कपाट वगैरे मी व्यवस्थित दाखवेल. तर चला आता जे काय खालचं हे आहे ड्रॉवर ते क्लीन करून घेते पहिले. आता याच्यातलं सामान भरपूर आहे. तर बघा हे ना मी असे म्हणजे सिनरला असताना जरा मी असे बॉक्स केले होते. आता जो पण काय असा नाजूक सामान असतो जो की आपल्याला सापडत नाही, हरवतो वगैरे, तर त्या अशा गोष्टी मी या बॉक्सेस मध्ये ठेवायचे. बरेचसे होते पण आता ते कमी आहेत. एक हा आमचा फर्स्ट एड बॉक्स आहे, जर काही लागलं वगैरे याच्यामध्ये आयोडीन वगैरे असतं. आता तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल आरूला ड्रेसिंग करताना, कधी मला वगैरे लागलं तर
आमच्याकडे एक अजून आहे, पण हा आम्ही घरी बनवला होता, म्हणजे मेडिकलमधून वस्तू आणल्या आणि बनवला होता. त्याच्यानंतर आरूच्या पप्पांना ऑफिसमध्ये सुद्धा एक फर्स्ट एड बॉक्स भेटलेला आहे, त्याच्यामुळे सगळं आहे. बँडेड आहे, बँडेज पट्टी आहे, त्याच्यानंतर म्हणजे जो पण काही सामान असतं मेडिकलचा तो सगळा आहे त्याच्यामध्ये. तर ठीक आहे. त्याच्यानंतर मी ना मागे मशीन पण आहे, शिलाई काम वगैरे करते, म्हणजे नॉर्मल असे कपडे वगैरे. तर त्याचं याच्यामध्ये सगळं सामान आहे, सुई दोरे वगैरे वगैरे सगळं. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण अशा नाजूक वस्तूच ठेवलेल्या आहे सगळ्या. नंतर याच्यामध्ये आहेत आमच्या सगळ्या गोळ्या वगैरे, जे की नाही का असं आपल्या नॉर्मल असतात, डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, अशा ज्या काही छोट्या छोट्या सर्दी खोकल्याच्या गोळ्या आहेत त्या आम्ही आणून ठेवतो. तर त्या या बॉक्समध्ये ठेवते मी. आणि गोळी आणली म्हणजे तिच्या मागच्या कव्हरवर आहे ना लिहून ठेवतो, जेणेकरून कुठली काय गोळी आहे ती कळते. नाहीतर तुम्ही म्हणाल की सगळ्या गोळ्या एकत्र ठेवल्या तर कुठली कळते की ही डोक्याची आहे आणि ही अंगदुखीची आहे. तर आम्ही ते मागे लिहून ठेवत असतो गोळी आणली म्हणजे लगेचच. नाहीतर मग मेडिकल मधून त्यांच्याकडूनच लिहून घेतो की ही गोळी कशाची आहे, तर ते लिहून द्या म्हणून. तर अशा पद्धतीने ते आम्ही सगळ्या गोळ्या याच्यामध्ये ठेवल्या आहे. बाकीचे काही ट्यूब वगैरे आहेत, नाही का असं जखम वगैरे झाल्यानंतर लावायचे, ते पण याच्यामध्ये ठेवले. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अशा ज्या काही किरकोळ वस्तू आहेत, ज्या काही सापडणार नाहीत लवकर, त्या गोष्टी आम्ही या बॉक्सेस मध्ये ठेवतो. नंतर हे पण आहे, हे ना सुई दोऱ्याचं नाही का, असं मला डीमार्ट मधून नाशिकला असताना मी घेतलं होतं. हे याच्यामध्ये रील भेटले होते मला, बरेचसे रील्स होते याच्यामध्ये 12-13. त्याच्यानंतर म्हणजे नाही का आपला शिलाईचा जो काही असतो सामान तो भेटला होता. याच्यामध्ये बटन आहे, त्याच्यानंतर हुक होते, एक कैची भेटली होती, बरंच सामान होतं आणि खूप उपयोगात पण पडलं मला ते. 159 रुपयाचं मला हा म्हणजे जे काय बॉक्स आहे ते सगळं भेटलं होतं, पाऊच भेटलं होतं. त्याच्यानंतर बॉडी लोशन वगैरे, आता भरपूर याच्यामध्ये सामान निघणार आहे, तर याच्यात जो काही लागेल तो ठेवते, नाही लागेल तो जाऊ देते. आणि ही जी काय आहे क्रीम रिच ग्लो, ही मला आहे ना प्रेग्नेन्सी मध्ये आपले स्ट्रेच मार्क्स असतात बघा, खाज वगैरे येते पोटाला, त्यावेळेस डॉक्टरांनी दिली होती, वापरली होती मी. पण मग मला आहे ना एवढं वगैरे काही त्रास झाला नाही प्रेग्नेन्सी मध्ये. पण एक 7 मंथ माझं स्टार्ट झाल्यानंतर मला खूप जास्त असं पोटाला खाज वगैरे यायची, त्यावेळेस डॉक्टरांनी ही क्रीम दिली होती. सो ती यूज करायची आहे, अजून पण थोडी आहे, यूज केली तिने बऱ्यापैकी पण आहे. त्याच्यानंतर रोज वॉटर वगैरे, आता हे मी काही एवढं यूज करत नाही कारण माझ्या फेस खूप सेन्सिटिव्ह आहे, सूटच होत नाही जे प्रोडक्ट आणले ते. त्याच्यामुळे होम रेमेडी वगैरे यूज केली, त्याच्यामध्ये मी थोडंफार टाकत असते. त्याच्यानंतर फेस वॉश वगैरे भरपूर आहे. अरोमा मॅजिकची सनस्क्रीन, ही पण जवळजवळ संपण्यातच आली, थोडीच राहिली आहे. बरेचसे सामान आहे, आता मी सगळं पटापट काढते. त्याच्यानंतर हे जे ऑइल आहे ते मी DIY घरीच बनवलं होतं. आता हे संपल्यानंतर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी कसं काय बनवलं होतं. स्वतः याला साईडला ठेवते पहिले, नाहीतर आरूपासून मला ते खूप वाचवावं लागतं. अगोदर तो ते ज्यावेळेस मी म्हणजे बॉटल वगैरे बनवून ठेवली होती, इथेच तिची जागा आहे पहिल्यापासून, तर म्हणजे अजिबात सोडायचा नाही तिला, भीती वाटायची. पण आता काही एवढं घेत नाही तो, त्याला कळालं आहे की काचेची वस्तू वगैरे, म्हणजे त्याला नेहमी सांगत राहते ना त्याच्यामुळे. सो आता एवढं काही हात वगैरे लावत नाही तो. आणि आता बरं असं किरकोळ सामान दिसेल याच्यामध्ये. सो चला आता हे पटापट क्लीन करून घेतलं. मी क्लीन करून घेतलंय, सगळा जो सामान होता तो काढून घेतला. आणि या बॉक्सेस मध्ये ना जो मला लागणारा सामान आहे तोच ठेवला, बाकी एक्स्ट्राचा सगळं आता काढून टाकलाय. आणि सगळे आता जे बॉक्स आहेत ते व्यवस्थित रचून देते. नको बाळा, नको नको बाळा, आमचा बाळाला आगो होत चाललाय दिवसेंदिवस. काय हे 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 ते काय करू नको बाळा. ही जी रिच ग्लो क्रीम आहे, तर ही मी तुम्हाला मगाच म्हटले स्ट्रेच मार्क साठी यूज करायला मला दिली होती. तर आता मी त्या डॉक्टरांना परत विचारून बघेन, नंबर वगैरे त्यांचा आहे, तर यूज केली तर चालेल का वगैरे. कारण त्यावेळेस मला दिली होती, पण त्यावेळेस माझे म्हणजे ना आताला मला एवढे स्ट्रेच मार्क्स नाहीये, कारण मी त्यावेळेस ही क्रीम यूज केली होती. आहेत पण मग खूप कमी आहे, तर त्यांना मी विचारून बघेल परत की यूज करू शकतो का नंतर. तर मग नाही का त्याच्यासाठी राहू देते, जर ते म्हटले तर यूज करू. आता चला, नंतर हे जे बॉडी लोशन आहे ते वरतीच ठेवते, जेणेकरून आठवण राहील लावायची वगैरे. आणि थोडंच आहे त्याच्यात पण, म्हणजे ऑलमोस्ट 2-3 दिवस चालेल एवढं आहे, त्याच्यामुळे आता हे वरतीच ठेवते. आणि आरूची ही डाबर लाल तेल, आता हे ज्यावेळेस तो जास्त दमला त्या दिवशी मी त्याला लावत असते. आणि हे ना मी जवळजवळ आरूला लहानपणापासून डाबर लाल पासूनच करते मालिश वगैरे सगळं, त्याच्यामुळे ती लागते.
हा स्प्रे आम्हाला मी तुम्हाला म्हटली आरूच्या पप्पांना कंपनीमध्ये फर्स्ट एड बॉक्स भेटला होता, त्याच्यामध्ये हा स्प्रे भेटला होता. कंबरदुखी, हातदुखी, अंगदुखी नाही म्हणजे असं नाही का आपलं कुठेही मुक्का मार लागलेला असलं दुखतो तर तिथे मारण्याचा स्प्रे आहे. तर म्हणजे आहे त्याच्यातच भेटला होता आणि कधी कधी नाही का असं कंबर वगैरे दुखायला लागलं तेव्हाच आम्ही हा यूज करतो. त्याच्यामुळे ते पण आता इथेच ठेवते, म्हणजे यूज मध्ये आहे हा बऱ्यापैकी आमच्या. त्याच्यानंतर हे ऑइल आणि त्याला ना मी असं आता हा चिकट टेप मी इथेच ठेवते, तर त्याला ना मी असं असा ठेवते जेणेकरून बॉटल पण सिक्युअर राहते, पडत वगैरे नाही. तसं बॉटलचं झाकण हे टाईट आहे त्याच्यामुळे पडलं तरी म्हणजे अशी बॉटल जरी पडली खाली तरी सांडणार नाही, पण फुटू शकते बघा, काचीची आहे त्याच्यामुळे. आता चला त्याच्यानंतर येस ऑलमोस्ट सगळं झालंय, खाली करून घेतलंय. आणि ही जी आहे ती ना आमची व्यायाम करायची जी नाही का आपलं अंगावर फिरवण्याची मालिश करायची गाडी होती ती, पण आरूने त्याला गाडी खेळून त्याचं सेम असं तिकडे चाक होतं तेही मोडलंय. चाक मी सांभाळून ठेवलंय, त्याला ना फेविक्विकने चिटकवायचं आहे, चिटकेल व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी याला राहू दिलेलं आहे. नंतर येस रोज वॉटर हे पण लागतं त्याच्यामध्ये पण ठेवते, ही तर तिकडेच ठेवायची आहे कारण त्याच्याने मी आता हे जे सगळं बॉक्स आहे तेच क्लीन केलं कॉलिनने. आणि त्याच्यानंतर पावडरचा डबा तर वरतीच लागणार आहे. सो येस अशा पद्धतीने मी आता बाकीचा सगळा सामान काढला आणि त्याच्यानंतर हेच ठेवलेलं आहे. ही आरूची बॉडी लोशनची बॉटल आहे, पण मी त्याला अजून यूज म्हणजे करत नाही, अगोदर करायची पण तिची ना आय थिंक याची एक्सपायरी गेली त्याच्यामुळे मी हे काय त्याला यूज करत नाही. थोडंच राहिलंय याच्यात पण एकदम थोडंच आहे, त्याच्यामुळे आता ही पण मी एक्सपायरी गेली त्याच्यामुळे त्याला काही यूज करणार नाही. आणि बस बाकीचा जो सामान आहे तो तर वरतीच ठेवलाय जो की आम्ही डेलीला वगैरे वापरतो. आणि बस आता हे सगळं व्यवस्थित रचून घेतलंय. आता हे आय होप असंच राहील, स्वतःपासून अपेक्षा करते, घरच्यांकडनंही अपेक्षा करते, कारण काय होतं ना काही गडबडीच्या काळामध्ये आपण जसं हे रचलेलं असतं तसं ठेवणं होतच नाही. आलं टाकी ते नंतर करेल आणि ती होतच नाही. असं माझंच नाही, तुमच्या बाबतीत पण भरपूर वेळेस होत असते. नको बाळा, तुमच्या बाबतीत पण भरपूर वेळेस होत असेल, पण असं काय नाही आता नाही का. आणि हे बघा इकडे आमचं मेकॅनिकलचं काय चालू आहे ते स्क्रू ड्रायव्हर घेतलाय आणि हे बघा त्याच्या ते चाकांना गाडीच्या हत्तीच्या चाकांना कसं उघडतोय. मेकॅनिकल इंजिनियर ओ मेकॅनिकल इंजिनियर. नको बाळा लागून जाईल ते. आता चला कपाटाचं जे आहे ते सगळं आवरून घेतलंय, फक्त फाईल वगैरे या साईडने ठेवलेलं आहे, ते खातं छोटं आहे तर तिथे फक्त फाईल वगैरे काढून क्लीन करायचं बाकी आहे. 3 वाजले, 3:15 झालेत ॲक्च्युली, दिसलं आता 3:15 झाले. तर आरूला पण झोपू घालायचं आहे. त्याच्यानंतर मला आहे ना गावात सुद्धा जायचं आहे भाजी वगैरे घेण्यासाठी. मिलूची मम्मी आणि मी जाणार आहे, पण आता बघू 3:15 झाले, साहेब झोपतात की नाही, नाहीतर मग गावात जाण्याची मला तयारी करावं लागेल. स्वयंपाक वगैरे जे काय आहे त्याला खाऊ पिऊ घालणं त्याच्या अगोदर. आणि बघते गावात सहसा खूप जास्त गर्दी वाढली त्याच्यामुळे घेऊन जायचं वगैरे, बघते कसं काय करायचंय, नाहीतर मग त्याचे पप्पा आले वगैरे तर ते सांभाळतील घरी. तर बघते आता कसं काय सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. चला मंडळी, वाजलेले आहेत इकडे 6:15. 1 मिनिटात इथे लाईट लावलाय त्याच्यामुळे ते काही दिसतच नाही. 6:15 वाजलेत आणि आरू काही नंतर झोपलाच नाही, त्याला खाऊ पिऊ घातलं. स्वयंपाक वगैरे पण काही केला नाही, म्हटलं खिचडीच करायची आहे तर तिकडनं आल्यानंतरच टाकून देईल, कारण आणि खिचडी जी असते ना ती गरम गरमच खायला मजा वाटते, तर तुम्हाला पण तो अनुभव असेलच. त्याच्यामुळे म्हटलं गरम गरम बनवेल. आरूचे पप्पा आज पिढीला गेलेत त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर होईल, तर म्हटलं ठीक आहे ते आल्यानंतर म्हणजे ते येण्याच्या 15 मिनिटं 20 मिनिटं अगोदर बनवून घेईल म्हटलं, आणि होऊन जाते लवकर ती टाकल्यानंतर. त्याच्यामुळे म्हटलं तिकडनं आल्यानंतर स्वयंपाक बनवेल. आणि आरूला आहे ना मी आता आजींकडे सोडलं, थंडी पण बाहेर खूप वाढली आहे त्याच्यामुळे म्हटलं नको गर्दीमध्ये वगैरे घेऊन जायला त्याला, आणि कसं ते व्हायरल वगैरे नाही का थंडीचं दिवसांमुळे थोडं हे होतं सर्दी खोकला, म्हटलं नको, त्याच्यामुळे त्याला आजींकडे सोडलं, तयारी वगैरे करून दिली त्याची. आणि चला आता मी पण रेडी झालेली आहे आणि पहिले आता बाजारात वगैरे जाऊन येते. चला काय कांदा मस्त 50 द्या अजून तर
तर चला मंडळी, मस्तपैकी आता जेवण वगैरे झालेलं आहे. तिकडनं आले त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. खिचडीच बनवून घेतली होती, जातानाच म्हटले होते. एक मिनटं, एक फ्लावर काही निघाना. तर सगळं आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता वेळ आहे थोडा, तर भाजीपाला सोडून घेते. कारण ते असंच ठेवणं वगैरे योग्य वाटत नाही मला. आता कधीतरी ठेवते, जास्त वेळ होऊन जातो म्हणून. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडा वेळ आहे, जेवढं सोलणं होईल तेवढं सोलून घेते. मेथीची भाजी आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, बराचसा भाजीपाला आहे. पण म्हटलं आता जे म्हणजे असं मेन आहेत त्या गोष्टी करून घेते. आणि उद्या टिफिनमध्ये मला आमच्या पप्पांना फ्लावरची भाजी द्यायची आहे, त्याच्यामुळे मस्त म्हटलं सोडून ठेवते. आणि एकदम फ्रेश अशी फ्लावरची भाजी आहे मार्केटमध्ये. म्हणजे शेतकरी होते आज, एवढी गर्दी नव्हती, पण मग छान म्हणजे 1-2 शेतकरी आलेले होते, छान एकदम फ्रेश होतं. त्याच्यामुळे म्हटलं फ्लावर घेतला. बाय द वे हा एवढा मला 20 रुपयाला भेटलेला. काही ठिकाणी आहे ना याचं आहे ना पावशेर वगैरे भेटतं बरं का याच्यातनं पण मग हा जवळजवळ 1 किलो किंवा अर्धा किलोच्या आसपास आहे. एवढा 20ला भेटला. ॲक्च्युली हिवाळ्यामुळे ना कदाचित भाजीपाला स्वस्त होतो आय थिंक, असं वाटतं आहे मला. तेवढा अंदाज वगैरे काही काढला नाही अजून, पण असं वाटतं मला. उन्हाळ्यात तर ऑब्व्हियसली महागच असतो, म्हणजे पाणी कमी, म्हणजे पाणी नसलं वगैरे त्याच्यामुळे. पण मग हिवाळ्यात असं वाटतं की स्वस्त होतो. आणि पावसाळ्यातसुद्धा. पावसाळ्याचं मला लहानपणापासून आठवतं आहे, कारण कोथिंबीर जेव्हा जास्त यायची त्यावेळेस समजून जायचं, म्हणजे पावसाळ्यातच येते जास्त, नाही का आपलं भाजीपाला वगैरे येतो वगैरे. तर आता चला जेवढा भाजीपाला माझ्याकडनं सोलणं होईल आता तेवढं सोडून घेते. आरू आणि त्याचे पप्पा झोपलेत, मी एकटीच भुतासारखी बसली घरात. तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो इथे सेंड करते आणि मस्तपैकी भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. चला आता मी भाजी निवडते. चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.